एकांकिका म्हटलं की जल्लोषपूर्ण वातावरणाने भारलेल्या माहोलाची आठवण येते आणि हाच माहोल अनुभवला गेल्या 3 जानेवारीला रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी मुंबई येथे रंगमंच आणि नेक्सिस इव्हेंट आयोजित व झी मराठी पुरस्कृत युवा एकांकिका महोत्सवात। एकांकिकांचे पुनरुज्जीवन करणे, त्यांना पुन्हा रंगमंचावर आणणे हा या महोत्सवामागील संस्थेचा हेतू होता। एकेकाळी महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा गाजवणाऱ्या तू मी इत्यादी, मुक्तीधाम आणि लव्ह अँड ब्लाइंड या एकापेक्षा एक सरस एकांकिका या महोत्सवात सादर करण्यात आल्या। अशा वेळेला तुमची संस्था सगळे नियम मान्य आहेत। हो आणि हो, तुमच्या या उपक्रमासाठी माझी छोटीशी मदत। मला वाटतंय तुमचा काहीतरी गैरसमज होतोय मिस्टर शेखर जोगळेकर। झीने सपोर्ट केलेला आहे या एकांकिका महोत्सवाला। आज या एकांकिका म्हणून, या एकांकिकांमधले कलाकार म्हणून, लेखक, तंत्रज्ञ सगळेच जण अवघ्या महाराष्ट्रासमोर जाणार आहेत। एक कला समोर सादर केली जाणार आहे आणि यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे हे विषय जे लोकांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे, जे पोहोचतायत या एकांकिकेचं खरं फलित आहे। सगळ्या इच्छांच्या पूर्ततेनंतरच माणसाला मुक्ती मिळते। माझ्या मुलाने एक दिवस मित्रासारखं वागावं हीच त्यांची शेवटची इच्छा होती, जे तू स्वतः पूर्ण केली। नात्यांमधला दुरावा वाढत चाललेला आहे। एक बाप आणि मुलगा किंवा आई वडील आणि पुढची पिढी यामधली वाढणारी तफावत जर या एकांकिकांमधून मी कमी करायचा प्रयत्न केलेला आहे। असणं आणि बनणं या 2 गोष्टींमधला फरक ही एकांकिका विशद करते। एकांकिका लिहिताना काही खास डोक्यामध्ये इन्स्पिरेशन्स म्हणजे लहानपणापासूनच तयार झालेलं। मुळात या एकांकिकेत पडलेले सगळे प्रश्न हे कुठे ना कुठे मला स्वतःला पडलेले प्रश्न आहेत। सतत कसले प्रश्न पडायचे म्हणजे 15ला 3 ने भागलं तर उत्तर 5 हेच काय हो? हे बालकवीला बालकवी का बोलायचे? ते लहानपणापासून कविता करायचे ना म्हणून। बाकीचे कवी का लहानपणी कविता नाही करायचे मग त्यांना बालकवी का नाही बोलायचे? बरं, शिवाजीला लहानपणी काय बोलायचे? मग सगळ्या कवीला लहानपणी बालकवी का नाही बोलायचे? एक झोपडपट्टीतला मुलगा आणि एक सुसंस्कृत चांगल्या घरातली मुलगी जी आंधळी आहे यांचं प्रेम हे दाखवणं कधी खूप गमतीशीर प्रकार होता आणि तो जितकी मजा ती बसवताना आली ती शब्दात सांगणं कठीण आहे। एक मिनिट, आपण बोलतो। आले उधळीत सप्तरंग ते इंद्रधनु आकाशी तुपात पडली माशी आणि चांदवराला उपाशी। या महोत्सवाच्या निमित्तानं झी मराठीवरील लोकप्रिय मालिका अनुबंधमधील भार्गवी चिरमुले व स्मिता तांबे याही कलाकारांचा उत्साह वाढवण्यासाठी हजर होत्या। एकांकिका महोत्सव आणि झी याचे मीडिया पार्टनर याचा मला खरंच अभिमान आहे, कारण झीनी प्रत्येक वेळा नवीन गोष्टींना खूप प्रोत्साहन दिलेलं आहे। एकांकिकेंच्यामुळे अजून नवीन कलाकार, नवीन कलाकृती, नवीन विचार झी समोर येतील, त्याबद्दल झीचे मनापासून आहे। युवकांच्या सळसळत्या एनर्जीने भारलेला रंगमंच आयोजित व झी मराठी पुरस्कृत हा एकांकिका महोत्सव एक स्तुत्य उपक्रम ठरला आहे। येत्या काही वर्षात असे अनेक उपक्रम राबवण्याचा संस्थेचा मानस आहे। त्या उपक्रमांसाठी व पुढील वाटचालीसाठी हाऊसफुलच्या टीमकडून रंगमंचाला ऑल द बेस्ट। असाच एक स्तुत्य उपक्रम म्हणजेच हरचंद लोखंडे विद्याभवन व सायली इंटरनॅशनल हायस्कूलच्या सहकार्याने 7 जानेवारी रोजी शब्द द बुक गॅलरी येथे गप्पांचा कार्यक्रम ठेवण्यात आला। या कार्यक्रमाला झी टॉकीजचा नवा चित्रपट नटरंगातील कलाकार व तंत्रज्ञ यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या। स्क्रिप्ट अर्थातच चांगली होती आणि रोल खूप चांगला होता,
त्याच्यामुळे तू एक्सेप्ट केलास, पण याला खूप वेळ द्यावा लागणार आहे. ही सगळी मानसिक तयारी तू करून तो एक्सेप्ट केलास. त्या तयारीबद्दल जरा तू विस्ताराने बोलावीस असं मला वाटतं. याची जी मागणी आहे या रोलची आणि या स्क्रिप्टची ती खूप आहे. तो रोल तुमच्याकडे तुमचा वेळ मागत असतो, ती तयारी मागत असतो. तुम्ही फक्त लक्ष दिलं पाहिजे त्या स्क्रिप्टकडे, त्या रोलकडे. आणि इथे तर इतकं धडधडीत दिसत होतं की खूप वेळ लागणार आहे. फक्त वेळ हा मुद्दा नाही आहे, तर खूप तयारी लागणार आहे. मी सरांना एवढंच विचारलं की परफॉर्म करायला स्कोप आहे का, आणि सर म्हणले हो हो अर्थातच, अतुलच्या बायकोचं काम करायचं आहे. तिथे मला माझ्या पोटात खरोखर गोळा आला. तमाशा करायचा आणि काय एक्झॅक्टली हा माणूस आहे हा तुम्हाला हातात सापडतच नाही. आणि त्यामुळे अत्यंत इंटरेस्टिंग असा पांडवाचा रोल मला वाटतो. किंबहुना कित्येक वेळेला गुणापेक्षा त्याचा रोल मला जास्त इंटरेस्टिंग वाटतो. ते दोघं एक लावणी करत होते, म्हणाले तुला एक अतिशय सुंदर लावणी ऐकवतोय. आणि त्यांनी त्या 2 लावण्या ऐकवल्या नटरंग मधल्या, आणि ते म्हणाले एक नटरंग नावाची फिल्म करतोय तमाशा बेस आहे, आणि त्याच्यातल्या लावण्यात मी इतका भारावून गेलो त्या लावण्या ऐकून. मी म्हटलं यार या डायरेक्टरचा नंबर दे मला त्याच्याकडे स्ट्रगल करायचं, मला तमाशा चित्रपटामध्ये काम करण्याची खूप इच्छा आहे यार. मी ॲज अ डायरेक्टर हा सिनेमा जवळजवळ 1000 वेळा पाहिला आहे. तर तुम्हाला खरं सांगतो, ह्या दोघांचे जेवढे सीन्स आहेत मी अजून 1000 वेळा आरामात पाहू शकतो. एवढी जबरदस्त जुगलबंदी या दोघांची झाली ना. मी त्याला जुगलबंदी पुन्हा म्हणतो, कारण तमाशा चित्रपट केल्यामुळे तो शब्द माझ्या अक्षरशः डोक्यात बसला सध्या. आणि ज्या पद्धतीचा पांडवा, ज्या पद्धतीचा गुणा ह्या दोघांनी साकारला आहे. आणि माझा हा पहिलाच सिनेमा होता, आणि तुम्ही सर्व इमॅजिन करू शकता पहिल्या सिनेमात असे 2 जबरदस्त मोठे ॲक्टर समोर. नग म्हणायचं का तुम्हाला? इट्स लाईक सोने पे सुहागा फ्रँकली. गप्पांचा हात सिलसिला आपणही चालू ठेवूया. भेटूया हाऊसफुलच्या पुढच्या भागात. तोपर्यंत बाय.